रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्र में 13,000 लोगों ने आपके माध्यम से हुआ, लेकिन 14 महीने हो गए सर जी आर निकल गए. सिर्फ 2 कैरेक्टर लोगों को उनको सिर्फ सेक्रेटरी महोदय ने निवेदन दिए. हाँ सर आ जाओ अभी. हाँ की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काल युद्धविरामाची घोषणा देखील करण्यात आली, मात्र त्याच्यानंतर पुन्हा पाकिस्ताननं भारतावर काही ड्रोन हल्ले चढवले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकाच्या मध्यस्थीनं युद्धविराम काल संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला आणि त्याच्यानंतर रात्री 8च्या सुमारे पाकिस्तानच्याकडून अनेक ड्रोनचे हल्ले आपल्या सीमेवर झाले. जम्मू असो, पठाणकोट असो, जैसलमेर असो आणि भुजपर्यंत. आणि त्यामुळे भारतीय सेनानी शौर्य दाखवून ते सगळे ड्रोन आपल्या धर्तीमध्ये पडण्याअगोदर ते पाडून दाखवले. ते त्यांचं शौर्य आहे. आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानी युद्धविराम जर करायचं असेल तर हे सगळं थांबवलं पाहिजे. काल रात्री तसा सूचक इशारा आपल्या भारताच्या वतीनं आपले परराष्ट्र सचिव यांनी दिलेला आहे. आणि आजचा दिवस आपण बघू. आता काही त्यांच्याकडून काही लोकांनी म्हणजे आगाऊपणा करून हे केलेलं आहे की पाकिस्ताननी एक योजनेच्या अंतर्गत हे केलेलं आहे, सगळं आज आपल्याला कळेल. पण भारत पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट भूमिका आपली होती की आमची लढाई पाकिस्तानच्या सामान्य नागरिकच्या विरोधात नाही. आमची लढाई जी आहे हे आतंक त्याच्या विरोधात आहे. आणि पहलगाममध्ये आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसून त्यांनी आपल्या 26 नागरिकांना आणि खास करून ज्या पद्धतीनं त्यांना मारलं हे अतिशय म्हणजे घृणास्पद आहे. आणि म्हणून भारताने एक कठोर भूमिका पाकिस्तानच्या आतंकवादाच्या विरोधात घेतली. आणि ऑपरेशन सिंदूर अतिशय एक महत्त्वाचा, पहिल्यांदा सन 71च्या लढाईनंतर पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये आत जाऊन आपण अतिरेकीचे आतंकवादचे 9 ठिकाण आपण नष्ट केले आहे. त्याच्यानंतर पाकिस्ताननी खूप सारे ड्रोन पाठवून हमला करायचा प्रयत्न केला. ते काही सफल झाले नाही. उलट भारतीय सेनानी पाकिस्तानमध्ये खूप आत जाऊन म्हणजे सीमेच्या 150-200 किलोमीटरपर्यंत जाऊन तिथल्या अनेक त्यांचे हवाई अड्डे जे आहे, जिथे मिलिटरी बेस ज्याला म्हणतात, त्याला खूप सारा नुकसान करण्याचं काम आपली भारतीय सेनानी, आपले वायुसेनानी सफलतापूर्वक केलं. आणि त्यामुळे अमेरिकाची मध्यस्थी हे होणं स्वाभाविक होता, कारण आपण ही खूपच शक्तिशाली आपण राष्ट्र आहोत. पण पाकिस्तान काही नाजूक क्षणी घाबरून काही न्यूक्लिअर आणि बाकीच्या काही असा काही परमाणू शक्तीचा वापर करू नये म्हणून अनेक राष्ट्रांनी, अमेरिकासह सौदी अरेबिया असो, इराण असो, त्या सगळ्या राष्ट्रांनी संयम बाळगण्याची आपल्या सगळ्यांना विनंती केली आहे. भारत एक जबाबदार राष्ट्र आहे. आपल्याला गमवायचा खूप सारा आहे, पाकिस्तानला गमवायला काहीच नाही. कारण शेवटी तो फेल्ड राज्य आहे, देश आहे. आणि तिथे सामान्य नागरिकांना आज किती कष्ट घ्यावं लागते ते आज सगळ्यांना दिसून येत आहे. पाकिस्तानच्या अंतर्गतसुद्धा बलुचिस्तान एक वेगळं राष्ट्र बनवण्याच्या दिशेने आहे. आणि बलुचिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या लोक म्हणजे अस्वस्थ आहे. हे पाकिस्तानला परवडणार नाही. आणि म्हणून हे सगळं लोकांच्या एक दिशा बदलण्यासाठी, लोकांच्या ध्यान बदलण्यासाठी
आपल्या भारताच्याकडे ते त्या नेहमीच त्यांच्या आर्मीची ही सवय आहे की भारताच्या विरोधात काही ना काही करत राहायचं. नाहीतर पाकिस्तानची जी सेना आहे त्याचा काही अर्थच राहणार नाही. म्हणून सेना तिथे लोकशाही तर अजिबात नावाची नाही आहे. पाकिस्तानमध्ये सर्वात लोकप्रिय नेता जो आहे पक्ष आहे तो इम्रान खानचा आहे. त्याला तुरुंगात टाकलेलं आहे. आणि जे इलेक्शनमध्ये जिंकले नाही शहबाज शरीफ त्यांना आज देशाचा प्राईम मिनिस्टर केला आहे. त्यामुळे हे एकदम सिद्ध होत आहे की पाकिस्तान आर्मीच्या माध्यमातूनच चालवला जातो. आणि तिथला जो जनरल आहे मुनीर तो एकदम म्हणजे अतिरेकीला मदत करणारा माणूस आहे. त्या हिशोबाने भारताने पण जबाबदारीनं वागणं गरजेचं होतं. आपण त्यांनी जे काही उपक्रम आपल्या देशामध्ये येऊन केलं त्याला आपण चांगलं उत्तर देण्याचं काम केलं आहे. अनेक आतंकवादी ठार झाले. मसूद अझहरसारखा प्रख्यात जे आतंकवादी आहे त्यांच्या अनेक कुटुंबाशांना आपल्या हल्ल्यामुळे म्हणजे ते आपण मारू शकलो ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून भारत पहिल्या दिवसापासून एक संयमी भूमिका की आम्ही हल्लाही करतो पण आम्हाला सामान्य नागरिकांना मारायचं नाही आहे. पाकिस्तानच्या व्यक्तिगत कुठल्याही माणसाशी आमच्या वैर नाही. ह्या देशाकडून जे आमच्या देशामध्ये जे आतंक फैलवण्याचं काम होत आहे त्याला आम्हाला मुकाबला करायचा आहे. याच्यावर संजय राऊत म्हणतात राष्ट्रवादी वेगळी झाली त्या दिवसापासून दोन्ही गट एकत्र येणार अशा वेगवेगळ्या चर्चा होता. मात्र आदरणीय शरद पवार साहेबांनी 2 दिवसांपूर्वी स्ट्रॉंग संकेत दिले आहेत की हा जो निर्णय आहे ते सुप्रियाताई करतील. असं आहे की हे महत्त्वाचे जे विषय आहे हे काही नुसतं प्रेसमध्ये काही चर्चाचा विषय नसते पहिली गोष्ट. दुसरा असा कुठलाही प्रस्ताव अजून आमच्यापर्यंत पोचलेला नाही. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की हे सगळं चर्चा करत असताना कोणी मी व्यक्तिगत माझ्या विचार मांडणं हे योग्य नाही. आम्ही सगळे लोक जे प्रमुख मंडळी आहोत चर्चा करू. त्याच्यानंतर ज्या विषयावर काही भाष्य करायचं असेल तर योग्य राहील. चर्चा सुरू आहे. याच्यावर संजय राऊत म्हणतात की माघार का बरं घेतली हा त्याच्या शोधाला. आता चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारता आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही.